पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, गणेशोत्सवात कुठलंही विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्या शिवराय निपात करायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगींना अप्रत्यक्ष इशारा। ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगींचा पुन्हा एल्गार, फक्त 2 दिवसांचा वेळ, आरक्षण न दिल्यास सरकार उठवून टाकणार, जरांगींची धमकी। स्वतःला छत्रपती शिवरायांचा मावळा मानणारा खालच्या भाषेत कधी बोलणार नाही, माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद, मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगींना प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीस विना संस्काराची भाषा करत नाही, जरांगींना सुपारीखोर चिंदीचोर म्हटलं तर चालेल का? भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगींवर निशाणा। जरांगींनी गणपती काळातील आंदोलनाबद्दल पुनर्विचार करावा, गणेशोत्सव काळातील तारीख मुंबईकरांसाठी आणि गणेश भक्तांसाठी गैरसोयीची ठरू शकते, उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगींना आवाहन। माझा आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कोणी किती काड्या विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाही, नगर विकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक पार पडणार, जरांगींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागण्यांवर निर्णय होणार का याकडे लक्ष। हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या व्हिडिओमुळे पुण्यातील रील स्टार अथर्व सुदामेला धमक्या, ट्रोलिंगनंतर व्हिडिओ डिलीट करत अथर्वची माफी, तर अॅडव्होकेट असीम सरोदेंकडून राज ठाकरेंना फोन, अथर्वला पाठिंबा देण्याचं आवाहन। गोरक्षकांविरोधातील सदाभाऊ खोतांचं आंदोलन मागे, लवकरच शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्याचं मुख्यमंत्री कार्यालयाचं आश्वासन, शेतकऱ्यांना मारहाण करून जनावरं जबरदस्तीने गोशाळेत ठेवल्याचा खोतांचा आरोप। पुणे बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेची चौकशी करा, शरद पवार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, विद्यमान संचालक मंडळात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचे सदस्य। गंगापूर धरणातून 3025 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू, नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। वडिलांनी विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकल्याने दोघांचा मृत्यू, नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील घटना, आरोपी वडील मारुती सुरने पोलिसांच्या ताब्यात। जळगाव जिल्हा परिषदेच्या 8 कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुष ग्रामसेवकावर कारवाई करण्यात येणार, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडून स्पष्ट। शिवभोजन थाळी केंद्रावर उदरनिर्वाह करणाऱ्या लाडकी बहीण मंत्रालयावर धडकणार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांना मागण्यांचं निवेदन देणार। नवी मुंबईतील मतदार यादीत 76,000 मतदारांची नावं दोनदा आल्याचा काँग्रेसचा आरोप, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांची नावं वगळण्याची मागणी। गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली, गणेशोत्सवात मुंबई 20,000 पोलीस कर्मचारी तैनात असणार, सीसीटीव्ही ड्रोनद्वारे संवेदनशील ठिकाणांवर करडी नजर राहील। गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबईतून 973 एसटी गाड्यांची सोय, आज कुर्ला एसटी डेपोतून अनेक गाड्या सुटणार। एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार, एल्फिन्स्टन पूल 10 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद। माडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद, माडाच्या 5,000 घरांसाठी 1.25 लाख अर्ज, 28 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येतील। नागपुरात सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई होणार, पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला नेताना त्याच्या तोंडावर आता जाळी बांधणं बंधनकारक, नागपूर पोलीस आयुक्तांचे आदेश। वनतारा वन्यजीव केंद्राच्या अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी चौकशीचे आदेश, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश जे चेलमेश्वर यांच्या नेतृत्वात चौकशी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र सार्वजनिक करण्याची गरज नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, दिल्ली विद्यापीठातून 1978 साली बीए झालेल्यांचे रेकॉर्ड सार्वजनिक करण्याची माहिती आयोगाचा आदेश रद्द। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी आज मतदार अधिकार यात्रेत सहभागी होणार। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।